एपिसोड 4 आणि आपण तेल न वापरता बनवणार पकोडेवाली कढी। इथे बेसन, हळद, लाल तिखट, लसूणाची पेस्ट, मिरची आणि मीठ त्याचबरोबर पाणी घालून मिक्स करायचे। नंतर दही घालायचे आणि पुन्हा पाणी घालायचं आणि मिक्स करायचं। आता ही कढी आपण शिजायला ठेवूया, तोपर्यंत पकोडे बनवूया। कांदा, हळद, लाल तिखट त्याचबरोबर धणेपूड, मीठ तसंच घालायचे, हिरवी मिरची, आल्याची पेस्ट, काळी मिरीचा पावडर, धणे थोडेसे कुटून घालायचे, बेसन घालायचे, पाणी घालायचं आणि मिक्स करायचे। कोथिंबीर घालून आपण हे पकोड्याचं मिश्रण रेडी झाले। तोपर्यंत कढी पाहूया। कढी आपली झालेलीच आहे, त्यामध्ये कढीपत्ता आणि मीठ घालून 2-4 मिनिटं शिजवायचे, म्हणजे कढी झाली। पकोडे आपण नॉनस्टिकवरती अशा प्रकारे घालायचं, 2-4 मिनिटं त्याला उलट करायचे, नंतर पाण्याचे शिंतोडे मारायचे आणि पुन्हा झाकून ठेवायचं, म्हणजे आपले पकोडे सुद्धा मस्त शिजतात सुद्धा आणि व्यवस्थित छान होतात। आता आपण फोडणी देऊया। पॅनवरती जिरं, सुकी मिरची, कढीपत्ता आणि कसुरी मेथी घालून भाजायचे आणि कढीवरती टाकायचे। त्यानंतर कोथिंबीर आणि पकोडे घालायचे आणि मस्त अशी मजेदार आपली पकोडेवाली कढी रेडी झाली आहे।